आज आपण करणार आहोत कैरीचं पन्ह। तर कैरीच्या पन्ह्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। इथं मी कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, गूळ आणि वेलची पावडर। आता पन्ह करण्यासाठी या कैऱ्या मी कुकरमध्ये घालून 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे। कैऱ्या मी कुकरमध्ये घातल्यात, एक अर्धा ग्लास पाणी घालतीये आणि 3 शिट्ट्या करून घेते। आपण शिजवून घेतलेल्या कैऱ्या गार झालेल्या आहेत आणि त्या छान शिजलेल्या आहेत। आता आपण याचा गर आणि साल कोया बाजूला काढूया। गर बाजूला मी एका भांड्यात, वेगळ्या भांड्यात काढून घेते। कैऱ्या छान शिजलेल्या आहेत, त्यामुळं इझिली गर बाहेर बाजूला येतोय। मी इथं हाताने करते, पण तुम्ही चमच्याने सुद्धा साल आणि सालीला चिकटलेला गर असं वेगळं करू शकता। जसं आपण सालींपासून गर वेगळा काढला, तसं आपण कैरीपासून सुद्धा गर वेगळा काढतोय। शिजवलेल्या कैरीचा गर आपण बाजूला काढून घेतलेला आहे। साली आणि कोयांपासून हा गर आपण वेगळा करून घेतला आहे। तो आपण जरा हाताने स्मॅश करूया। तर हा कैरीचा गर मी हाताने स्मॅश करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता गूळ मिक्स करणार आहोत। तर गूळ मी चिरून घेतलेला आहे, परंतु मी तो थोडासा मिक्सरमधून काढून घेणार आहे, म्हणजे कैरीचा गर आणि गूळ इझिली मिक्स होईल। आता याच्यासाठी गुळाचं प्रमाण किती वापरायचं यासाठी मी गर मोजून घेतला आहे। तर माझा हा कैरीचा गर जो आहे तो पाऊण वाटी आहे, तर याच्या दुप्पट मी गूळ घेणार आहे। कधी कधी दुप्पटपेक्षाही तो गूळ कमी लागू शकतो किंवा जास्तही लागू शकतो, डिपेंड्स अपॉन कैरीचा आंबटपणा। कैरीचा गळ पाऊण वाटी आहे, मी इथं 1.5 वाटी गूळ घेते आणि थोडंसं पाणी घालून मी मिक्सरमधनं काढून घेते। आता हा मोजून घेतलेला गर मी एका भांड्यात काढून घेते। त्याच्यामध्ये पाणी घालून मिक्सरमधनं फिरवलेला गूळ, गूळ आणि कैरीचा गर मी चांगला एकजीव व्यवस्थित करून घेते। आता हे एकजीव केलेल्या मिश्रणामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालते आणि मिश्रण व्यवस्थित हाताने एकत्र करून घेते। जरी मी गूळ मिक्सरमधनं थोडासा काढला आहे पाणी घालून, तरी थोडासा अगदी तो इतका अगदी मऊ बारीक झालेला नाही आहे, थोडासा आहेच आहे। त्यामुळं मी तो चांगला हाताने बारीक करून एकजीव करते। गूळ बऱ्यापैकी विरघळलेला आहे चांगला। आता त्याच्यामध्ये मी थंड पाणी घालणार आहे। आपलं हे कैरीचं पन्ह तयार आहे। तर मी गूळ फक्त मिक्सरमधनं काढून घेतला आहे, का तर तो चांगल्या लवकरात लवकर विरघळावा म्हणून। तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कैरीचा गरही गुळाबरोबर मिक्सरमधनं काढून घेऊ शकता। मला नाही आवडत कैरीचा गर मिक्सरमधनं काढून घेतल्यानंतर, त्याला तो पन्ह्याचा फील येत नाही। पन्ह म्हणजे थोडासा कैरीचा गर दाताखाली आलाच पाहिजे असं, आणि मिक्सरमधनं काढल्यानंतर असं वाटतं आपण कैरीचं सरबत पितोय। त्यामुळं मी
गर मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला नाही आहे, फक्त गूळच घेतलेला आहे. तर माझं पन्ह तयार आहे. आता मी ते पिणार आहे. आता हे आपलं पन्ह तयार आहे. मी ते पिणार आहे. आणि सजावटीसाठी मी त्याच्यावरती केशराच्या काड्या घातलेल्या आहेत. तर तुम्ही करून पहा पन्ह्याची रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.